एक डच खलाशी आला, स्वराज्यात आला. त्याला राजापुरीच्या बंदरावर जायचं होतं. आता राजापुरीच्या बंदरावर जायचं म्हणजे संपूर्ण आरमार हे माझ्या छत्रपती शिवरायांचं. आता आरमारातून जायचं आहे, राजापुरीच्या बंदरावर जायचं आहे म्हणजे राजांच्या अधिकाऱ्याची परवानगी पाहिजे, परवाना पाहिजे. परवाना करायला हा कार्यालयात गेला राजापुरीच्या. त्या राजापुरीचा कार्यालयाचा अधिकारी परवाना काढत होता आणि याची तीक्ष्ण नजर चौघड फिरली. जिज्ञासू नजर फिरंगी होता तो. त्याची जिज्ञासू नजर बघा, प्रत्येक गोष्ट हा बघतोय काय आहे, कशासाठी आहे. तिथल्या अधिकाऱ्याला विचारता झाला, हे जे तुमच्या महाराजांचं सगळं चाललंय ते कशासाठी चाललंय? तुमच्या महाराजांचं ध्येय काय? तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय? तुमच्या महाराजांचं स्वप्न काय? तो अधिकारी बघतो त्याच्याकडे, स्मित हस्ते करतो. दुसरं उत्तर ऐका त्याचं, त्या अधिकाऱ्याचं. तो म्हणतो, माझ्या राजांचं ध्येय, माझ्या राजांची स्वप्न, माझ्या राजांची महत्वाकांक्षा काय? ऐक, तंजावर पासून तर पेशावर पर्यंत आणि सिंध नदीच्या उगमापासून ते बंगालच्या महासागरापर्यंत अखंड हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करायचं. आणि त्या स्वराज्यावर भगवा डौलाने भरकत ठेवायचा. हे आहे माझ्या महाराजांचं स्वप्न, हे आहे माझ्या महाराजांची महत्वाकांक्षा, हे आहे आमच्या महाराजांचं ध्येय. अरे ध्येय ठरलेलं आहे राजाचं. काय करायचं आहे? हद तंजावर ते तहत पेशावर. अवघा मुलूक आपला, अवघा मुलूक आपलाच.